नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बटाट्यापासून पोह्यांपासून आप्पे करणार आहोत। तर त्यामध्ये पनीर टाकून आप्पे करणार आहोत। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। हे बघा, मी 1 वाटी पोहे घेतले, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले, 2 चमचे बेसन घेतले, बेसन पीठ, 2 चमचे रवा, चिली फ्लेक्स, चाट मसाला लागेल आपल्याला। आपण अगोदर हे पोहे चांगले स्वच्छ धुवून घेऊ। तर कसं भरपूर पाणी घालायचं, 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे। मी आता हे 2-3 पाण्याने चांगले धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतले। 1 वाटी हे आपलं पोहे आहेत ना, 1 वाटीत पाणी घालून मी भिजत ठेवते। याला थोडा वेळ आपण 5 मिनिटं भिजत ठेवू। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। हे बघा, मी अगोदर कांदा टाकते, थोडासा लसूण टाकायचा, थोड्याशा मिरच्या, लाल मिरच्या घेतल्या 2, हिरव्या मिरच्या 2 घेतल्या, आणि आपल्याला आलं लागल थोडासा कढीपत्ता वाटायचा त्यामध्ये, आणि टोमॅटो टाकायचा, थोडेसे शेंगादाणे घेतले 2-2 चमचेच घ्यायचे, आणि थोडंसं चिंचेचं पाणी केले, छान होते मग चटणी। आता आपण हे बारीक वाटून घेऊ। थोडंसं बारीक वाटलं का थोडेसे धण्याच्या काड्या टाकायच्या किंवा कोथिंबीर टाकायची। पाणी टाकलंय, आणि आता आपण परत बारीक करू आपली चटणी। आता आपण हिला फोडणी देऊ चांगली खमंग। हे बघा, मी गॅस पेटवलाय। आता आपण 1 चमचा तेल टाकू। तेल टाकायचं, तेल चांगलं तापून द्यायचं। मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। नंतर जिरं टाकायचं, थोडासा कढीपत्ता, हिंग, आणि आपण हे चटणीचे बटर वाटून घेऊ। चांगली मिक्स करून घ्यायची। तुम्हाला जशी पाहिजे पातळ घट्ट तशी हे करायची। पण हे भांडं चाळून घेऊ असं। थोडा वेळ आपण 2 मिनिटं हिला शिजवून देऊ चांगली। चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि चांगली शिजून द्यायची। कांदा असल्यामुळे ना कांदा टोमॅटो थोडंसं शिजून द्यायचं। तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ। पनीर केले, आता आपण त्याचे काप काढून घेऊ। घरीच पनीर केलं ना छान होतं। हे बघा, पनीरचे असे छोटे छोटे चौकोनी आकाराचे तुकडे करायचे असे। पनीरऐवजी तुम्ही चीज असलं तर चीज पण टाकू शकता, चीज पण छान लागतं। हे बघा, अशा पद्धतीने काप करून घेतले। तर मी थोडेसे ते परतून घेते। आता मी पनीर थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे छान होतं, आतमध्ये पण शिजलं जातं। थोडंसं त्याला काढलं कमीच लावायचं, म्हणजे चव पण छान लागते। आपण बटाटा किसून घेऊ। मी 2 बटाटे घेतले छोटे मध्यम आकाराचे, असे किसून घ्यायचे चांगले। हे बघा, आपण पनीर थोडंसं परतून घेतलंय, म्हणजे चांगलं लागतं। त्याला थोडंसं मीठ लावायचं, गरम याच्यात मीठ चांगलं लागतं। आपण त्याच तेलात थोडीशी मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। नंतर जिरं टाकायचं, जिरं चांगलं तडतडून द्यायचं, जिरी मोहरी। नंतर कांदा टाकायचा, आणि कढीपत्ता टाकायचा। तो गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून द्यायचा। तोपर्यंत आपण आलं, थोडासा लसूण,
थोड्याशा हिरव्या मिरच्या आपण त्याचा ठेचा करून घेऊ. खलबत्त्यात कुठलं तरी चालेल. पण आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकू. थोडंसं परतून घ्यायचं चांगलं. नंतर थोडासा हिंग टाकायचा, थोडीशी हळद, थोडासा ओवा टाकायचा असा हाताने हे करून, आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. चिली फ्लेक्स टाकला आणि थोडासा चाट मसाला टाकायचा. नंतर हा बटाटा परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये, थोडंसं टाकायचं कारण आपण मिश्रणात पण मीठ टाकणार आहोत ना. थोडंसं मीठ टाकलं, चांगलं परतून घेतलं. हे मक्याचे दाणे आहेत, हे आपण असे थोडेसे परतून घेऊन थोडंसं तेल टाकून त्यामध्ये भाजून घ्यायचे. थोडीशी साईडला ठेवून असं परतून घेते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण थंड व्हायला ठेवू. गॅस बंद करू. आता आपली चटणी झाली. आता आपण चटणी काढून घेऊ. तुम्ही ही चटणी डोश्याबरोबर, इडली सांबार असला त्याबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. आपले पोहे चांगले भिजलेत, असे कुस करून घ्यायचे चांगले हाताने. 2 चमचे बेसन टाकते, बेसन पीठ. 2 चमचे रवा आहे, रवा टाकला. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात थोडीशी चिली फ्लेक्स टाकायची. थोडासा मी हिंग टाकते चिमूटभर आणि थोडीशी हळद टाकायची. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. चांगलं मिक्स करायचं. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. आता आपण हे थोडंसं बारीक करून घेऊ. थोडं थोडं करून करते. हे बघा आपलं बॅटर सुक्कं झालं आहे. आपल्याला थोडंसं 2 चमचे पाणी टाकते आणि परत वाटून घेते. आपल्याला इडलीसारखं पाहिजे, इडलीचं पिठासारखं पीठ करायचं. आणि थोडंसं वाटते परत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे. थोडं पाणी लागलं तर टाकायचं. आता मी सगळं वाटून घेते. राहिलेलं मिश्रण पण वाटून घ्यायचं. पण कोथिंबीर टाकू थोडीशी आणि चांगलं मिक्स करून घेऊ. थोडा वेळ 5 मिनटं याला असंच भिजत ठेवू, म्हणजे रवा चांगला फुलेल. तोपर्यंत आपण बटाट्याच्या टिक्क्या करून घेऊ. हे बघा आपल्याला लगेच करायचं आहे म्हणून आपण थोडासा इनो टाकतो. 1 पुडी टाकली छोटीशी. थोडंसं याच्यातलंच पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घ्यायचं. आपल्याला लगेच करायचं ना म्हणून, नाहीतर 2 तास भिजवला ना तुम्ही तरी इनो नाही टाकला तरी चालेल. आता आपण चांगलं मिश्रण असं फेटून घेतलंय. आता आपण बटाट्यामध्ये पनीर टाकू. हे बघा असं पाण्याचा हात द्यायचा. थोडासा असा होल करायचा आणि असं पनीरचे तुकडे आहेत ना ते असे भरायचे. अशा सगळ्या बाजूनी बटाटा लावून घ्यायचा त्याला अशा पद्धतीने. हे बघा मी सगळे करून ठेवले. आता आपण भांडं चांगलं असं तापून द्यायचं 5 मिनिट बारीक गॅसवर. आणि थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये तेल सोडू. असं सगळ्या बाजूनी थोडं थोडं तेल सोडायचं. तेल थोडंसं तापून द्यायचं. थोडं थोडं हे बॅटर टाकायचं असं.
अशा पद्धतीने थोडं थोडं टाकायचं. नंतर आपण वरून पण थोडंसं टाकणार आहोत. आपण एक पेळे बटाट्याचे हे त्यात सोडून घेऊ. वरून असं पीठ सोडायचं अशा पद्धतीने. आता आपलं सगळं सोडून झालंय. आता आपण असं थोडंसं जमा करून घ्यायचं साईडला गेलं असलं तर. आणि आता आपण झाकण ठेवू आणि 10 मिनटं त्याला चांगलं शिजून देऊ. आता अशा पद्धतीने थोडंसं वरून पण तेल सोडायचं. थोडं सोडायचं तेल पण थोडं सुकल्यावर असं थोडं थोडं तेल सोडायचं. आणि आता आपण झाकण ठेवू 10 मिनटं शिजू देऊ. हे बघा वरून असं थोडंसं सुकलं का पलटी करून घ्यायचं असं चमच्याने. असं पलटी करून घ्यायचं. अशा पद्धतीने एका बाजूने 5 मिनटं एका बाजूने 5 मिनटं असे 10 मिनटं चांगले शिजून द्यायचे. आता आपण सगळे पलटी करून घेतलेत ना. आता आपण ह्या बाजूने पण चांगले शिजून देऊ. आता आपले आता चांगले भाजले दोन्ही बाजूनी. आता आपण काढून घेऊ आणि दुसरे ठेवू. हे बघा अशा पद्धतीने आपले पोहे बटाटे पनीरपासून आप्पे तयार झाले. हे बघा असे मस्त आतून पण शिजले. हे बघा पनीर पण आहे असे मस्त झाले पाहिजे. खूप छान झाले. तुम्ही पण करून बघा, नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बाय बाय.